तर आमच्याकडे नारळ काढणारे गेलेले आणि त्यांनी आमचे नारळ काढून दिले आणि पिकलेले खूप कमी आहेत आणि शाळी जास्त काढले नाहीत. आता ही शाळी अशी ठेवली तर पिकतील कदाचित. नाही बापरे, एवढा नारळ पाणी कोण पितला आता. जड आहे असे नाही काढायचे, उगाच काढले दगड. मग पाणी मोपायचं नुसता पाणी. जाऊ दे, सगळं पाणी काढून बाटल्यांमध्ये भरून ठेव. पिके किती निघाले? 2, 4, 7, 8, 10, 12, 14, 15, 16, 17, 18. 18 निघाले पिके. बाकी हे पण चांगले चांगले हे झाले आहेत ना, काळपट नारळच आहे. चला येऊया. सो देवीच्या ओटीसाठी हे घरचेच 2 नारळ घेतलेत आणि ही नारळ सोलायची आपली मशीन, ही सोडणं आहेच टाकले. आता भात जमा करून ह्यातच ठेवले. पप्पा पण येतात, आई पप्पा दोघे तयारी करतात. मला काळखोळ्याच्या आधी घाट रिकाम म्हणजे घाट चढून मोकळा व्हायचं आहे. बघूया आता. आणि आप्पाची आई तिकडे कराड पेटवते, साफसफाई करते. आणि हे आपलं तेजसचं घर. नाटक किती वाजता? नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे. आत्ताच आपण बघितलं की पप्पांचं भातवार येऊन झालं, आप्पाच्या आईची साफसफाई झाली, त्यानंतर आमच्या आईची तयारी झाली. आणि कॅप्शनवरून सगळ्यांना समजलं असेल की आपण कुठे चाललोय, तर तरी पण सांगतो पुन्हा एकदा की आता आपण सहकुटुंब सहपरिवार, शिवाय आजी आणि दादा वहिनी आणि परी यांच्याशिवाय आपण चाललोय देवदर्शनाला. कारण दादा साहेबांना आमच्या नसते सुट्टीची खूप मारामारी आहे आणि त्याला सप्त्यासाठी सुट्टी हवी, त्यामुळे त्याला बाकी दिवसांमध्ये सुट्टी काढणं पॉसिबल होत नाही. तर मी, श्वेता, आई पप्पा आणि इकडून आहे रसिका, कारण एक सीट रिकामी होती. तर रसू आम्हाला कुठल्या ना कुठल्या कामात नेहमी मदत करत असते आणि तसं तिला आई वगैरे पण नाही. तर म्हटलं चल जाऊ दे, तू आमच्याबरोबर चल फिरायला. मग रसिका पण येते आणि आपल्यासोबत तिलाही देवदर्शन. तर सगळ्यात आधी आपण आता गाठणार आहे कोल्हापूर, कारण संध्याकाळ होत आली आणि गगनबावडा घाट बंद असल्यामुळे आपल्याला एकच घाट ऑप्शनला असतो, तो म्हणजे दाजीपूर कोल्हापूरचा राधानगरी, आपला फोंडा घाट आपण ज्याला म्हणतो तो. तर लवकरात लवकर उजेडातनं जर कोल्हापुरात पोचलो तर बेटर असतं, कारण रस्ता छोटा असतो, टर्निंग्स खूप आहेत, त्यानंतर लक्झरी बसेस, मोठे मोठे ट्रक्स त्याच रस्त्याने ये जा करणार. काळोख पडला तर त्यांची अप्परची लाईट आपल्या डोळ्यावर बसणार आणि आपल्याला रस्ता काय दिसणार नाही. आणि आपण काही इतका पटाईत ड्रायव्हर नाही की ऑलवेज आपण घाट वगैरे वर खाली करत असतो, त्यामुळे घाटांचं तेवढं नॉलेज नाही. मेन रस्ता आपण छान चालवतो. तर बघू, वाटेत जमलंच तर मग आईला थोडा वेळ चालवायला देईन, थोडा वेळ श्वेता चालवेल, थोडा वेळ रसिका, आणि उरलीत तर जागा पप्पा आणि मी चालू. हां, तर आता निघूया पटापट आणि गाठूया आधी कोल्हापूर. यार फोंड्यात आधी CNG भरायला लागणार. तर आता आपण पोचले CNG पंपावर. थोडं पेट्रोल रिफिल करायचं होतं आणि 40 किलोमीटर गाडी चालली. सो 40 किलोमीटर रिफिल केलं CNG, तर पुढे 40 किलोमीटर आपल्याला कुठे शोधाशोध करायची गरज नाही लागणार. कुठल्याही गोष्टीचा बॅकअप हा खूप महत्त्वाचा. आयुष्यात बॅकअप असेल तर माणूस काही करू शकतो. इथे वडिलांचा आशीर्वाद, त्या रिक्षावर स्वामींचा फोटो आणि इकडे स्वतःच देव उभे असल्यासारखे आई वडील. सो श्वेता पुढे मार्केटमध्ये थांबली आहे आणि आता इकडनं हे सगळं आवरलं की तिला पिक करणार आणि सुरू करणार आपला आजचा प्रवास. माझे पण देऊन टाका, बॅकअप आहे. लव्ह बर्डचा फोटोशूट चालू आहे. तर आता पंपावर पेट्रोल CNG दोन्ही फिल केलं आणि आता इथे आलोय, जरा अंगाचा साबण घेतो आणि अजून काही काय प्यायला लागलं तर ते बघूया. उभी रात जाऊ नको, कोणतरी नेल तुला. एक तर एकुलती एकच माझ्याकडे, काय जायचं ते लॅपटॉप आली माझ्यासोबत. जर काय रे त्रास देतो. काय तर बावला बोलून ठेवता. बसू नको तो गणपती बाप्पा लाव. काय बोलला? लॅपटॉप तापला, त्यापेक्षा शटडाऊन तरी करून ठेवायचं. लवकर लाव गणपती बाप्पा. कापूस आणला का लावायला? हा, गणपती बाप्पाच्या त्या खाली आहे कापूस ऑलरेडी. कडक झालाय होते, चिटकेला होते.
आता त्या काकीकडून मग कापूस थोडस माग ना थोडा. गगनबावडा घाट याच्यापेक्षा डेंजर आहे. मला मी आले कधी त्या घाटातून? नाही कधी जास्त बसने ट्रॅव्हल केलंय कुठे? नाही, आपण 2-3 वेळा इथूनच आलो. मला काय वाटतं कारने जाताना पण आज आपल्याला आज जवळ पडतो ना घाट. गगनबावड्यासाठी आपल्याला वैभववाडी पुरी कापून मग वैभववाडा करून गगनबावडा चढायला लागतो. काय एवढं घाट असं काय वाटत नाही, डेंजर असं नॉर्मल. असे ओव्हरटेक करणारे येतात ना तेव्हा जरा घोळ झाला. गेले दुसऱ्याचा विचारच करत बघ ना रसिका जाऊ दे सोड. पण इथे बघा ना अजून उजेड आहे. किती झाड वाढली ना. नाही, आपल्या इथे 6 वाजताच काळोख होतो. मोबाईलवर तुला वाटतंय का? नाही उजेड आहे. नाही तरी पण आहे, उजेडच आहे. तर मंडळी आपण हा त्या गाड्या दिसत बघा, तो संपूर्ण असा खाली 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 असा या झाडांमधून फिरत 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 आपण इथून हा घाट पुरा वर चढलोय. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला चंद्र, सूर्य, मावळता सूर्य, त्यानंतर ही अशी आकाशामध्ये हा असा कलर, डोंगराच्या रांगा, धुकं, हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि तिथे ती लाइटिंग दिसते ना, तो फोंडा आहे, फोंडा बाजारपेठ. आणि आपण हे संपूर्ण असं 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 फिरून 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 वर येलो. आणि आमची मंडळी काही गाडीतनं उतरायच्या चालत नाहीत. आणि ही समोर बघताय ही दाजीपूरची खिंड आहे, म्हणजे हा डोंगर पोखरून रस्ता केलेला आहे. चला आता आपला नेक्स्ट हॉल्ट असेल मे बी राधानगरी. हा नजारा बघून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. नाईट विजनला कॅमेरा थोडासा मला डल पडतो. तर वाजलेत संध्याकाळचे 7 आणि आम्ही राधानगरीच्या अलीकडे पोहोचलो आहे आणि फुल ट्रॅफिक जॅम आहे. काय विषय आहे काय माहीत नाही, पण जो तो गाडी बंद करून भाई पुढे बिंदास बघायला चाललाय. काय माहिती काय विषय. सूत्रांच्या माहितीनुसार माहीत पडलंय पुढे ॲक्सिडेंट झालंय. थोडा वेळ तर जाईलच. हे सगळं आमच्या बरोबरच का व्हायचं असतं? पण नोव्हेंबर पासून आपलं काहीतरी चालू आहे. तो ट्रक कसा गेलाय वो, तो नशीब खाली नाही उतरला, भिंत तोडून गेलाय. दादा हा तिकडनं गाडी उतर. होय होय येस येस येस. थांब ना, कसले बॉक्स आहे ते? ड्रायव्हरला काय लागलं का? ड्रायव्हर माहित नाही कुठे आहे. ड्रायव्हर नका माहित नाही, पोलीस आले होते. आता बापरे, कसले बॉक्स आहे? चला बघताय काय? फोंड्यावरून आले वाटतं तो. औषधांचे. अरे हा आपल्या पुढे होता तो आहे का? औषध काय माहिती. गोव्यावरून लोड झाला, ओव्हरलोड. मोठा ट्रक आहे. मी ट्रक शूटच नाही. कसला फुटलाय बघ. ड्रायव्हरने उडी मारली. माझ्या पोटात गोळा झाला. पलटी कसा झाला रे? काला खड्डा कर रसू, गोळा आहे ना, काला खड्डा बनव. काला खड्डा, बापरे. हा आरामात. हो, इकडून येणाऱ्यांसाठी आता प्रॉब्लेम झाला. बापरे, ट्रॅफिक बस होता. लय वेळ झालाय नानू. आता जोपर्यंत जेसीबी येत नाही हा तोपर्यंत केवढा मोठा कंटेनर. अबो केवढा आहे, तोपर्यंत या गाड्या नाही सुटत. नाही सुटत.
कारिवडा मार्गे जायचं का पाठी फिरून कारवाल्यांनी? मग काय पटापट मी तर युटर्न मारून कारिवडा मार्गे गाठला असता पटकन. लय लांब होतो पण. हा नाही तिकडे नाही, इकडे असतो तर. इकडनं कारिवडा जवळ. तर मंडळी रात्रीचे 9 वाजलेत आणि मी पोहोचलोय आता कनेरीमध्ये, जिथे आपल्या एका मित्राचं हॉटेल आहे जिथे आम्ही आज स्टे करणार आहे. पण त्याच्या आधी इथे शटल दिसली पाणीपुरी, तर तिला कंट्रोल नाही झालं. गाडी मी थोडी बाहेर लावली का, थोडी नाही झालं जास्तच बाहेर लावली. ठीक आहे, पाणीपुरी खाऊ दे यांना. आणि मग आपण इकडनं 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे, एवढ्याच भागात आहे. मॅप टाकल्यानंतर त्याचं हॉटेल पण दिसतं आपल्याला. सो ते एक बरं आहे, सोपं काम आहे. काय पाणीपुरी डायरेक्ट रेडीमेड? आई आठवते ना पाणीपुरी? सो मित्रांनो पाणीपुरी घेतलेली आणि म्हणण्याप्रमाणे पाणीपुरीच आहे, म्हणजे पाणी आणि पुरी आहे ज्यामध्ये रगडा नाहीच. आणि इथे फक्त हे रगड्याचं पाणी होतं ते त्याने घालून आम्हाला पुरीत दिलं. एन्जॉय. मित्रांनो फायनली आम्ही शुभम वारके म्हणजे हॉटेल गारवा याच्या हॉटेलवर पोहोचलो आणि त्याने आम्हाला एक भला मोठा रूम दिलाय, ज्यामध्ये बेडवर आम्ही आई पप्पांना शिफ्ट केलं. इथे एक सोफा होता, तिथे रसिका, आणि खाली एक्स्ट्रा गादी मागवली, तिथे मी आणि श्वेता असे आम्ही सगळे एका रूम मध्ये झोपतोय. आणि बहुतेक शुभमकडे ही माझी 4थी खेप असावी. याच्या आधी मी 3 वेळा शुभमकडे येऊन गेलोय, जेव्हा कधी मुंबई गावाला यायचं असेल हायवेने कोल्हापूर एक्सप्रेसने, तेव्हा मी शुभमकडे हॉल्ट घेतलेला होता. सो आता शुभम आम्हाला आत्ताच भेटून गेला. मला म्हणाला की हॉटेलचं सकाळी शूट केलं तरी चालेल, आता तू दमलायस सो आराम कर. म्हटलं ठीक आहे. सो आता बाजूला एक हॉटेल आहे, तिथे जेवायला जाणार आहे थोड्या वेळाने. आत्ताच आम्ही पाणीपुरी रगडापुरी असं सगळं खाल्लेलं. सो अर्धा पाऊण तास जरा ब्रेक घेतोय, रेस्ट करतो आणि मग जेवायला जाऊया. आणि ह्या मॅडम काय जेवणार आहेत मला माहित नाही. तांबडा पांढरा का नल्ली मटन नाही दाल खिचडी बघू ना, काही एकच ऑप्शन आहे का मला? चिकन 65. तर आता सगळी मंडळी पुन्हा एकदा खाली उतरली आहेत आणि आम्ही सगळे चाललोय आता जेवायला. आई थंडी येते म्हणूनच आपण हॉटेल गारवामध्ये थांबलो. रसू मजा येते? येते ना मजा. तू आता एवढं फिरायला आणलंय म्हटलं. झाडवं काय वडाचं सुंदर आहे. वडापावचं वडाचं. आता आम्ही तिथे थांबलेलो, जे लॉजिंगचं दिसतंय ना होर्डिंग, त्याच्या जस्ट खाली त्यांचा हॉटेल आहे जिथे आम्ही स्टेला होतो. आणि इथे आता आलोय आम्ही जेवायला, ज्याचं नाव आहे हॉटेल गारवा. हो इथेच ना गारवा? तर हे पण त्याचंच हॉटेल आहे. सो आता इथे जेवूया आणि मग आराम करूया. तर हॉटेलच्या मेनू कार्डवर आपल्याला अंबाबाई आय गेस मला वाटतं ते काय म्हणतो तुळजापूर इकडे येत आहे 50 किलोमीटर थोडी. किती? तुळजापूर कुठे? नेव पॅलेस टाउन नेव हॉल. नसतं रे, न्यू असतं. न्यू दाजीपूर फॉरेस्ट, पन्हाळा जाऊया का? 30 फोर्ट किलोमीटर. आहे, किल्ला ज्योतिबा, कनेरी मठ. कनेरी मठ इथे बाजूलाच होता. मला पण टाकू. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर 10 किलोमीटर. एक काम करूया आपण, हे 3 करूया. महालक्ष्मी टेम्पल, रंकाळा आणि न्यू पॅलेस. न्यू पॅलेस तोच आहे का आपला? महाराजांचा पॅलेसच आहे ना बहुतेक तोच असायला हवा. टाउन हॉल म्युझियम आहे आणि चंद्रकांत मंडी कला हे 3 करूया. ओके. इंडिया सगळे पोटभर जेवले आहेत आणि आता शतपावली करतायत, जिरवतायत जेवण. पोट गच्च विसर जेवलो. हा जेवण खूप छान होतं. काय म्हणते श्वेता कसं होतं जेवण? आवडलं का? खूप छान होतं, मस्तच होता. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि खूप छान सकाळ झाली आहे. वाजले सकाळचे 7 आणि इथे बाजूला घातलेली शेती किल्ली वाटतं, दंड काढून ठेवलेत. काय माहिती आता ऊसाची किल्ली की भुईमुग करणार ते, पण रान खूप वाढले. म्हणजे काय केलं नाही, फक्त दंड काढून ठेवलेत. आणि या साईडला अजून सूर्यदेव व्यवस्थित आले नाहीत, बहुतेक ऊसच इकडे.
तर मित्रांनो आमच्या सगळ्यांची तयारी झाली आणि आता पॅकअप करायची वेळ आली. आता इकडून चेकआउट करतोय. तर अशा प्रकारे होती आपली ही कालची रूम, जिथे आपण एकत्र राहिलो सगळेजण. इथे रसू झोपलेली, तिथे वरती आम्ही दोघं आणि मास्टर बेडवर मास्टर नवरा बायको झोपलेले. आणि रूम खूप छान होती आणि झोप पण छान लागली आहे ना आई? ऑक्सिजन चांगलं आहे. हा, ऑक्सिजन छान आहे. आणि बाजूलाच इनॉक्सी म्हणून पाण्याची कंपनी पण आहे बिस्लेरीची. हे तुमच्या खिशात ठेवा. आणि बाजूला काय कांद्याचं आहे का ते? ओसाड आहे ना. हा, ते हा गुरांचा झाड काय. चला आता रूमला गॅलरी पण होती. ही गॅलरी रूमची आणि समोरच हायवेला लागूनच हॉटेल आहे. हॉटेल गारवा गुगलवर आहे. कधी आलात तर नक्की चेक करा हॉटेलला स्टे करायचं असेल तर. चलो जाएंगे अभी. आता महालक्ष्मी मोर आहे. मोर है ना, आवाज येत होता. आई मोर बघा. सकाळ सकाळ पब्लिक जमा झाली मोर बघायला. नाही, मोर फिमेल. मोर मेल आणि लांडोर फिमेल. तसं तू आयुष्यात बरंच काही काही समजत होतीस. गुड मॉर्निंग आई. ए आई, तू घरी जा. चला आजचा इकडचा प्रवास आपला संपला. बाय बाय. आणि आता खाली आपल्याला शुभम भेटेल. शुभमचाच फोन येतोय. ओके, तर हे आपल्या शुभमचं ते हॉटेल जिथे तुम्ही विथ फॅमिली पण स्टे करू शकता. आणि हा समोरच हायवे आणि इथूनच आपल्याला दाजीपुरात जायला रस्ता. म्हणजे जर कणकवलीला जाताना तुम्हाला हॉल्ट घ्यायचं असेल तर तुम्ही शुभमला सांगून, आपल्या गोष्टी बघणारे परिवाराचे सदस्य सांगून, तर तुम्हाला नक्की कमीत कमी रेटमध्ये स्टे करून देईल. आणि पार्किंगसाठी जागा भरपूर आहे. जस्ट बाजूला लागूनच हॉटेल गारवा सुद्धा आहे. या लेफ्ट हँड साईडला पण 2 हॉटेल्स आहेत आणि इनॉक्सी पाण्याची कंपनी जस्ट या झाडाच्या पलीकडच्या बाजूला. सो चांगलं आहे, सगळं जवळजवळ आहे. आणि आता आम्ही पुन्हा एकदा आमचं सगळं सामान गाडीत कोंबतोय. तो सांगत होता आतमध्ये बसून प्या, पण आम्ही म्हटलं की नको, जरा निसर्गाच्या सानिध्यात सकाळ सकाळ बाहेर चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. आणि श्वेता कोरा चहा पिते, रसिका जास्त चहा पितत नाही. मी पण नाही पित तसं. आता भावाने इतकं प्रेमाने ओतलाय तर म्हटलं प्यायला हवं. तोपर्यंत शुभम पण येईल. शुभम फ्रेश व्हायला गेलाय. शुभम आला की आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो असे आमचे शुभम दादा वारके यांची मंडळात हजेरी लागलेली आहे फायनली. वारके. आणि उशिरा आल्याबद्दल आज याला पेनल्टी. भावा आम्ही तुझी कधीपासून हैसर वाट बघता आहो. सकाळचा कुठे जातो तू? कुठे? एवढं आवडतं क्रिकेट तुला? आमच्याकडे सप्त्याला मॅच असतात. नक्की आहे. आता काय करूया आपण? दर्शनाला जाऊया. चालेल. शुभमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि कधी या हायवेने गेलात, पुन्हा बँगलोर हायवेने, तर हॉटेल गारवा म्हणून सर्च करा गुगलवर आणि शुभमला कॉन्टॅक्ट करा. आपल्या गोष्ट कोकणातली म्हणून आलोय सांगितलं तर भाऊ नक्की काही ना काही डिस्काउंट मारेल 100%. चला आता जाऊया आणि दर्शन घेऊया. चलो गाईज, काय जानू. सो रात्री लाईट्समुळे आम्हाला नीट फोटोशूट करता नाही आला, त्यामुळे आता यांचं फोटोशूट चालू होतं. अरे मस्त गारवा. गारवा. तर आता लेफ्टला जो आपण टर्न मारला महालक्ष्मी मंदिराकडे जातो. युनिव्हर्सिटीच्या पुढून. हा, युनिव्हर्सिटी लागते कोल्हापूरची. आणि जस्ट पुढे एक लेफ्ट टर्न येतो सिग्नलला. सिग्नलवरून लेफ्ट मारायचा आणि असं सीट बेल्ट पण लावायचं. कसा? असं मी करून दाखवू एकदा. हे बघ, ते बॉब द बिल्डर कार्टून मध्ये असायची ती. हॉटेल गारवा 2.5. तर आपलं अंबाबाईचं मंदिर इथून किती किलोमीटर आहे काका? इथून 2 किलोमीटरवर आहे. आणि मध्ये वाटेत आपल्याला एक पंप लागलाय जिथे आपल्याला CNG पण मिळतो. आणि माझ्याकडे एक गाडी आहे CNGची अजून. तर म्हटलं आता आहेच तर रिफिल करून घेऊ. आणि शुभम तिकडे बाहेर थांबलाय
किती रुपये का CNG इथे? किती? 96 रुपये. सिरियसली? होंड्यात 83 रुपये आहे. चल 96 नसेल. येडी काय पण बोलते. बघा ना बाई, एवढं का महाग? बघत राहतात. अरे वहिनी काढते बघ ना व्हिडिओ नंतर शॉर्ट व्हिडिओ पाठवून जेमतेम आपण जवळ आलोय पण फिरून फिरून आहे रस्ता पुरा. छोट छोट नवीन तर त्याला नाही समजणार. 10 लोकांचा विचारच लागतो. आता आम्ही शुभमला फॉलो करतोय म्हणून काय वाटत नाही. हे स्वतःहून यायचं असतं माहित नाही आम्हाला. गुगल मॅप परफेक्ट दाखवला असता नसता. हे कसलं तरी मंदिर आहे. शुभम काय गेलो घोड मारला वाटतं आपण. तो कसा काय माहिती? ही शुभमची सेटिंग आहे बाकी काय नाही. नाही तर नाही. अरे जाऊन दे जाऊ दे जाऊन दे जाऊन दे. भरपूर जागा आहे जाऊन दे. काय महालक्ष्मी अरे सुधारलाय. आम्ही गेलो तेव्हा सगळं मोकळा. बंद करू. तर आले आले डायरेक्ट गजऱ्यांवर तुटून पडलेत. आणि हे मंदिर आहे ना. तर शुभम आणि हा शुभमचा मित्र. काय ना तुझा? अच्छा. तर ते दोघं आलेत आपल्यासोबत. आणि पार्किंग किती रुपये इथे? काय कार पार्किंग किती रुपये इथे? 40 रुपये. आणि कार पार्किंग डायरेक्ट मंदिराच्या बाहेरच केली. आमच्या आईला जास्त चालायला त्रास नको म्हणून. आणि आता जाऊन दर्शन घेऊया. तर पोचलो त्या मंदिराजवळ पण यांचं भाई काय गजरे लावून होत नाही आणि खूप बोर करतायत. अरे यार चला रे. माझा ना पुरा कपाट करून ठेवलाय. सकाळचे फक्त 9च वाजलेत पण गर्दी बघा किती. आणि इथे हे कबूतर मोफत. सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत कोल्हापुरात. आणि हा दक्षिणमुखी दरवाजा. आणि इथे ह्या पायऱ्या आहेत खाली उतरायला. प्रवेशद्वार सगळं जुन्यातलं बांधकाम. दगडांना हात लावून पण बघू शकता तुम्ही. आणि कला कौशल्य बघा दगडांवर कसलं भारी आहे. तुम्ही फक्त शुभमला फॉलो करा. तर इथे ही अशी प्रसादाची दुकानं, साडी आहे, फोटोज आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला ओटी मिळते. आता ती समोर आहे दिसते ती लाईन आहे. ओके छान. आणि साधी नारळाची ओटी. चिटकावली चिटकावली. तर आता इथे आम्ही ओटी घेतली आहे. 350 रुपये ओटी. 6 वारी आणि 550 9 वारी. ओटीचं ठीक आहे पण मला यार हे खूप आवडलं. मला इथे फोटो काढायचा आहे. आणि जरा प्लीज पटापट चला सगळ्यांनी. ओके. मूळ पुरातन श्री दत्त भिक्षा स्थान मंदिर दक्षिणमुखी. अभिषेक देणगी कक्ष आहे. भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. एक नंबर.
तर आम्ही सगळे उभे असावं लाईनीत आणि माहीत नाही आता आम्हाला दर्शन कधी होईल. मजा तो लाईट नाही. तर लाईनमध्ये आम्हाला आत्तापर्यंत 15 ते 20 मिनटं झाली आहेत. अजून लाईन काय हवी तशी हलत नाही. जरा जरा एक एक पाऊल पुढे सरकतात आणि काकी आमची काही कोणती पाया पडतात. गणपती बाप्पा मोरया. इकडे काय आहे विठ्ठल रुक्माई नाही. ए भाई तुम्ही कामाला लागले. लेडीज तिकडे का. लेडीज तिकडे हळूहळू शिफ्ट व्हायचे. तर इथून आता लेडीज लाईन वेगळी झाली, जेंट्स लाईन वेगळी झाली. ही सगळी महिलांची लाईन, ही पुरुषांची लाईन. आणि आता श्वेता तिथून पाया पडेल. आम्ही काय माहिती कुठून जाणार. तर आमचं आता दर्शन तर झालं आणि हे महासरस्वती दर्शन इथे शूट करणं अलाव आहे. त्यामुळे जिथे अलाव आहे तिथे शूट करतोय आपण. आणि आजचा दिवस शुभम वारकेच्या नावावर जातं. त्याच्यामुळे आज दर्शन झालं आम्हाला आणि खूप मदत झाली त्याची. दर्शन खूप छान झालं. आता जरा आजूबाजूचा मंदिराचा परिसर फिरू आणि मग बाहेर पडू. हॅलो. आमच्या गोष्टी थँक्यू. आता डिलीट करायचे. किती रुपये हा प्रसाद. 100 रुपये. आणि बरंच काही आहे दुकानामध्ये. हे पण छान आहे. तर आमचं दर्शन खूप भारी झालं यार. खूप ऑसम. बराच वेळ मला थांबायला मिळालं तिथे. आणि आई आणि श्वेताची पण ओटी भरून झाली. पप्पांना पण छान दर्शन झालं. आता आम्ही आलोय दत्तात्रय देवमठ संस्थान कोल्हापूर यांचे मूळ पुरातन श्री दत्ताभिक्षास्थान. तर मर्दांनो आता आम्ही आलोय मंदिराच्या बाहेर. आणि काय माहिती मी कोल्हापुरी कधी शिकेन. हा काय मनावर घेत नाही मला कोल्हापुरी शिकवायचं. सकाळी 6 वाजता गेलेला बॅट बॉल खेळायला. याच्यामुळे लेट झाला आम्हाला दर्शनाला. आता पोटात पडली आहे आग. तर तो म्हणतोय कुठली तरी स्पेशल फेमस मिसळ आहे. कुठली. होंबरे. ओके. आता तिथे चाललोय मिसळ खायला. पोटोबा करूया आणि मग कोल्हापूरला बाय बाय करूया. असं मी मानत तर नाही पण श्वेता खूप पाठी लागलेली. गाडीला नजर लागते म्हणून चप्पल घ्या बांधायला. तर आता ही चप्पल घेतोय गाडीला बांधायला. दादा चप्पल कितीला ही. 10 रुपये. किती घेऊया. 10 घेऊया कोणासाठी. तर भावाकडे ओरिजिनल कोल्हापुरी बघवतो. आणि आहे पण छान. माझ्या साईजची आहे. मायला किती म्हणालास. 1200 रुपये किंमत आहे. मी तुम्हाला सांगणार नाही त्याने मला कितीला दिल्या. मंदिराच्या बाहेरच भावाचं दुकान आहे. आणि भावाचा चेहरा बघून ठेवा. त्याच्याकडे मी ओरिजिनल वाजणारी चप्पल तर घेतली आहे. आता हिचा वाजते काय. मला चप्पल पण आवडली. रिव्ह्यू पण छान आहे चप्पलीचा. आता ही किती महिने टिकते तुम्ही बघालच. बाकी कधी आलात तर भावाच्या दुकानाला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच. छान वाटलं तुला भेटून. तुम्हाला काय. यांनी दोघींनी नजर लागू नये म्हणून चपला घेतल्या आहेत. आता आम्ही एका गल्लीत पोहोचलोय जिथे फेमस मिसळ आहे. आता मिसळचं नाव तर काहीतरी बनवलं उमरे वगैरे असं काहीतरी. उमरे. तर इथे मिसळ खाणार आणि आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला जायला निघणार. म्हणजे आपला दुसरा ब्लॉग सुरू होणार. आतापर्यंतचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो. हां कदाचित व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि पप्पा वेल्डिंगचं काम बघतो. इथे 2 बकरे बांधलेत. आणि बकऱ्याची हाईट बघून मी स्वतः शॉकमध्ये आहे. भाई केवढा आहे बाबा. केवढा आहे बघा. हाय. हे काय ब्रश करते. आणि इथे आमची चिनू सारखी एक मांजर बसली आहे. खूप आतमध्ये आहे डोंबरे मिसळ. बापरे लाईन आहे. वेटिंग आहे. वेटिंग फुल वेटिंग लावून नंबर आहे सगळीकडे. आणि मिसळ बरोबर सोलकढी मस्त आहे वाटतं.
एवढीशी जागा आहे पण डेंजर काय ती. आई पप्पा तिकडे बसलेत मिसळ खायला. शुभम अजून पण वेटिंगवर आहे. रसिका, श्वेता आणि मी इथे बसलो. हां बसेल तो थांब. इथे ऑकवर्ड फील असतं ना जेव्हा आपलं कधी संपतंय हे दुसरा वाट बघत असतो उभा असतो तसे आम्ही होता. पंक्तीत माणसं येऊन मागे उभे राहतात ना, सेम तसं फील आहे. तर छान पोटभर मिसळ खाऊन झाली आणि भावाचे खूप खूप आभार. भावानं आमका कालपासून सांभाळलं ना. आणि आता आम्ही जायला निघतोय अक्कलकोटला. तर पुन्हा एकदा सांगतोय शुभमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कधी प्रवास करत असाल बँगलोर कोल्हापूर मार्गे तर हॉटेल गारवाला त्याच्या नक्की व्हिजिट करा आणि शुभमला पण नक्की भेट द्या. बाकी तू कधी येत आहे आमच्याकडे? कधी? सप्त्याला येणार नक्की, प्रॉमिस. ये मॅच खेळायला आहे. आमच्या टीम मध्ये एक बॅट्समन तसा पण कमीच असतो. ये. आणि आवडली मिसळ? मिसळ आवडली? आमची आई अजून वरतेच आहे. अरे आली 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 सोलकडी खाली आहे, सोलकडीवाली आली. तर मित्रांनो आता सांगली राहिली राईट साईडला. आपल्याला ब्रिज खालून जायचं आणि सरळ रस्ता गेला पुण्याला. आपण सांगली मार्गे चाललोय सोलापूर करून अक्कलकोटला. सो आपला एक मित्र इथे भेटायला येणार आहे आपल्याला इचलकरंजीचा. म्हटलं ठीक आहे आम्ही या पंपावर थांबतोय. सो इथे वॉशरूमची सुविधा होती. म्हटलं तोपर्यंत आवरून घेऊया. बाकी एकंदरीत असा होता कालपासून आत्तापर्यंतचा व्हिडिओ. जे आपण हरकुळातनं निघालो त्यानंतर शुभम वारकेच्या हॉटेलवर थांबलो, तिथेच जेवलो, सकाळी उठलो, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, त्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरलो, छानपैकी मिसळ दाबली आहे. सॉरी आता इतक्यात काय भूक लागणार नाही. सो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगालच. बाकी फॅमिलीसोबत फिरणं एक वेगळा नाद असतो बाबा, एक डेंजर मजा असते. सो तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत कुठे कुठे फिरलात कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला नेक्स्ट ट्रिप कुठली असेल हे कळेल. एकंदरीत सगळे खूप खुश आहेत. फक्त दादा वहिनी परी आणि माझी आजी आम्ही सगळे जो परिवार आहे. त्यानंतर माझी एक सख्खी काकी, त्यानंतर काकाचा मुलगा, त्यानंतर बाबू, साहिल, विवेक, हे सगळं माझा परिवारच आहे. यार नाग्या बिग्या यांना घेऊन फिरायचं तर मोठं ट्रॅव्हलर लागेल. आणि मजा आली. हो. कसा होता रिव्ह्यू कोल्हापूरचा? छान होता. बेस्ट ना. कोल्हापूर एका दिवसात नाही फिरून होणार, कमीत कमी आठवडा पाहिजे. आमची आई डॉक्टरने बेड रेस्ट दिलाय पण ठीक आहे आम्ही तिला गाडीत जास्त असं हे नाही करत आहे. आणि मोठा बेड वगैरे झोपायला त्यामुळे तिथं काही त्रास नाही. सो चला आता भेटूया पुढच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर. सॉरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या. बाकी कोण कोण महालक्ष्मीच्या दर्शनाला येऊन गेलं हे पण कमेंट करून कळवा. भेटू आता उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर. काळजी घ्या, सोयीन राहा. आणि थँक्यू सो मच शुभम आणि त्याचा मित्र हर्षवर्धन.